प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये गेल्या काही महिन्यांपासून अतिशय तीव्र असं वातावरण आहे. उपवर्गीकरणाला शेड्यूल कास्ट अनुसूचित जाती या प्रवर्गामध्ये असणाऱ्या जवळपास सर्वच जाती म्हणजे 59 जातींपैकी 58 जाती तर विरोधात आहेतच. परंतु ज्या एका जातीने थोडाफार विरोध केलाय त्यातील ही निम्मी संख्या ही उपवर्गीकरणाच्या विरोधात आहे. आणि या उपवर्गीकरणाच्या विरोधात मुंबईमध्ये उद्या 30 जूनला भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या मोर्चामध्ये नाशिकमधून मोठ्या संख्येनं लोक सामील होतील यासाठी स्वतः ज्यांनी आव्हान केलेलं आहे आणि ज्यांनी उपवर्गीकरणावर नुकतीच एक पुस्तिका लिहिलेली आहे असे निवृत्त न्यायमूर्ती अनिल वैद्य यांच्याशी आज आपण चर्चा करूया. सर, आपलं त्रिवेज मीडियामध्ये पुन्हा एकदा स्वागत. जय हिंद. जय हिंद. सर, म्हणजे उपवर्गीकरणाच्या प्रश्नावर उद्या मुंबईमध्ये मोर्चा आहे. या मोर्चाला नाशिकमधूनही मोठ्या प्रमाणात संख्या येणार आहे. तर यावर तर आपण बोलूच, परंतु नुकतीच आपण जी पुस्तिका या संदर्भात लिहिली तर त्या पुस्तिकेवर महाराष्ट्रामध्ये कौतुक होतंय त्या पुस्तिकेचं. परंतु थोडक्यात ही पुस्तिका मांडताना आपण प्रामुख्यानं काय बाबी लक्षात घेतल्या हे थोडं महाराष्ट्राला कळावं म्हणून आपल्याला हा प्रथम पहिला प्रश्न विचारतो मी. हा चांगला प्रश्न विचारला सर. पुस्तिका आधी दाखवतो मी ही. बिलकुल. हा ही पुस्तिका लिहिण्याचा एकदा दाखवा ती पुस्तिका म्हणजे महाराष्ट्राला पाहता येईल. हो 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 बिलकुल बिलकुल बिलकुल. ही पुस्तिका आपल्या चळवळीसमोर ठेवण्याचा मुख्य हेतूच माझा असा आहे की बाबासाहेबांची जी भूमिका होती ती सर्व अस्पृश्यांना एकत्र ठेवण्याची होती. त्यांनी वेगवेगळ्या जातींसाठी म्हणजे अस्पृश्यांच्या वेगवेगळ्या जातीसाठी वेगवेगळं आरक्षण मागितलं नाही. जेव्हा केव्हा त्यांनी गोलमेज परिषद असो, सायमन कमिशन, ह्या सर्व व्यासपीठावर विचारपीठावरून जे काही त्यांना विचार मांडायचे होते, मागणी करायची होती, ते सर्वांसाठी होती. शिवाय त्यांच्या ज्या बहिष्कृत हितकारणी समितीच्या सभा झाल्या त्यामध्ये घेतलेले जे ठराव आहेत ते संपूर्ण अस्पृश्यांसाठी घेतलेले ठराव आहेत. शिवाय मातंग परिषदेसमोर जे काही त्यांची भाषणं झाली ही सर्व भाषणं, त्यांचा विचार जो आहे हा उपवर्गीकरणासारखा समाज अस्पृश्यांना किंवा अनुसूचित जातीला विभक्त करण्याच्या अगदी विसंगत म्हणजे विरोधात आहे. म्हणजे त्यांची भूमिका ही सर्वांनी एकत्र राहावे अशा रीतीची होती. हे प्रामुख्याने मला 59 जातीला सांगायचं आहे. आणि विशेष मातंग समाज, चर्मकार समाज तर आता उपवर्गीकरणाच्या विरोधात आहे. पण मातंग बांधवांनी सुद्धा याचं वाचन केलं पाहिजे की बाबासाहेबांची भूमिका काय आहे. आणि बाबासाहेबांच्या मुळेच आपल्याला आरक्षण मिळालं, त्यांचे आपल्यावर उपकार आहेत. तर अशा महापुरुषांच्या विचाराच्या दिशेने आपण गेलं पाहिजे. त्यांचा दूरदृष्टिकोन असता, त्यांना बोधिसत्व सुद्धा म्हणतात, ज्यांच्यामध्ये बुद्ध बनण्याचे जे गुण असतात. तर अशा महापुरुषाच्या विचाराच्या विरोधात जाऊन आपण आपसामध्ये फूट पाडणं हे योग्य नाही. ही भूमिका तयार व्हावी ह्या हेतूने मी ते पुस्तक वास्तविक लिहिलेलं आहे. आणि मग त्या अनुषंगाने बाकीची मांडणी आलेली. बिलकुल. या पुस्तिकेमध्ये तुम्ही एक प्रकरण असं लिहिलं की 1936 मध्ये जूनच्या 1936 मध्ये बाबासाहेबांनी मुंबईमध्ये मातंग परिषद बोलावलेली होती आणि या मातंग परिषदेमधलं बाबासाहेबांच्या भाषणाचे संदर्भही तुम्ही या पुस्तिकेमध्ये दिलेले आहेत. तर बाबासाहेबांचं त्या परिषदेतलं ते भाषण आणि नेमकं काय संदर्भ तो तुम्ही दिलेला आहे? त्यामध्ये हेच म्हटलंय त्यांनी की एक आपण वेगवेगळं राहणं म्हणजे मातंग समाजाला त्यांनी धर्मांतर करण्याचा त्यांनी संदेश दिलेला होता. आणि त्यांनी हे म्हटलं की एक मातंग म्हणून वेगळं राहणं वगैरे हे काही बरोबर नाही. आपण सगळेजण अस्पृश्य जातीभेदाचे आपल्याला सगळ्यांना सारखेच चटके बसलेले, आपण एकत्र राहिलं पाहिजे. म्हणजे जागोजागी त्यांनी हाच संदेश दिला की आपण सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे. ह्या त्या मातंग परिषदेमध्ये 36च्या त्यांनी आवाहन केलेलं होतं. हे त्यामध्ये प्रामुख्यानं मांडलेलं आहे. चर्मकार समाजांसाठी पण त्यांनी त्या काही परिषदांमध्ये बेळगाव परिषदेमध्ये मागणी केली की हा व्यवसाय आता डबघाईस आलेला आहे, त्याला सरकारने मदत करावी.
समस्त अस्पृश्य समाज ज्या हॉटेलमध्ये अस्पृश्यांना प्रवेश दिला जात नाही त्या हॉटेलचा परवाना सरकारने नाकारला जावा, अशा रीतीचे समस्त अस्पृश्यांसाठी जे ठराव केलेले आहेत ते पण आपण त्यामध्ये दिलेले आहे. बिलकुल बिलकुल तर आपला हेतू हा आहे की बिलकुल बिलकुल. बाबासाहेबांचं म्हणणं जे आहे युनायटेड राहण्याचं ते त्याचा इम्पॅक्ट यावा असा आपला तो बिलकुल प्रयत्न आहे. बिलकुल. आता उद्या जो मुंबईमध्ये जो मोर्चा आहे हा जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी, जवळपास 28 राजकीय पक्षांनी, ज्याच्यामध्ये आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर, सुरेश माने, राजकुमार बडोले, बाबुराव माने ही नेतृत्वस्थानी असणारी मंडळी आणि पुण्याचे राहुल डंबाळे हे सगळेच आहेत. तुम्ही या मोर्चामध्ये सहभाग घेतलेला आहे. काय या मोर्चाविषयी तुम्हाला सर्वात प्रथम नेमकं काय वाटतं आहे? ही सर्वांची सर्व नेते आणि जे काही विचारवंत आहेत त्यांची जे काही एक म्हणजे एकता त्या मोर्चामध्ये दिसेल आणि जो एक प्रचंड जनसमूह मुंबईमध्ये एकवटेल, त्यावरून सरकारला एक मेसेज जाईल की फार मोठ्या प्रमाणामध्ये या निर्णयाच्या विरुद्ध लोक संतप्त झालेले आहेत. हा निर्णय आपण जो घेतो आहे यावर ते फेरविचार करू शकतात. म्हणजे करायलाच पाहिजे त्यांनी. अशा रीतीचा मोठा मोर्चा उद्या होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये चांगली आम्ही बांधणी केली. अनेक गावांमध्ये, काही विहारांमध्ये सभा, आमच्या इथे जे उपवर्गीकरण विरोधी समिती आहे त्या समितीचे पदाधिकारी, आम्ही सर्वांनी एक चांगली बांधणी केली. शिस्तीने आणि कायदा सुव्यवस्था राखून मोर्चामध्ये सहभागी व्हायचं. इव्हन स्लोगन सुद्धा कायद्याला धरून वापरायची अशा रीतीच्या सूचना आम्ही दिल्याने अगदी शांततेनं मोर्चामध्ये सहभागी व्हायचं. तर अशा रीतीने इथून किमान काही लोक चारचाकी वाहनांनी, गाड्यांनी जाणार, काही टू व्हीलरनी जाणार, काही लक्झरी पण करत आहेत, काही ट्रेननी जाणार आहेत लोक. किती संख्या या मोर्चात असेल? म्हणजे महाराष्ट्रभरातून साधारण हो हो साधारण किती संख्या असेल असा आपला एक अंदाज आहे म्हणजे या मोर्चात? संख्या तर नेमकी नाही सांगता येणार, पण लाखोच्या संख्येने लोक येतील मोर्चामध्ये असा अंदाज आहे. बिलकुल. पण आंबेडकरी संघटनांचा म्हणजे एक आंदोलनाचं एक स्वरूप राहिलं की निर्णायक जेव्हा विषय असतात त्या निर्णायक विषयामध्ये ते एकसंघ होतात. परंतु हा जो उपवर्गीकरण विरोधातला जो मोर्चा आहे हा केवळ आंबेडकरवादी नाही तर संपूर्ण शेड्यूल कास्ट, अनुसूचित जातींचा हा एकत्रित मोर्चा आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा मोर्चा प्रथमच होतो आहे की या मोर्चाचं हे जे वैशिष्ट्य आहे तर या वैशिष्ट्यामुळे म्हणजे सरकारने जी भूमिका घेतली उपवर्गीकरण करण्याची तर त्या भूमिकेपासून सरकार मागे येईल असं आपल्याला वाटतं का? मला वाटतं त्यांनी मागे येण्यापेक्षा फेरविचार, मागे येणं हा शब्द वापरण्यापेक्षा त्यांनी फेरविचार करावा. कारण संविधान सभेमध्ये जे 17 सप्टेंबर 1949 ला बाबासाहेबांनी व्याख्यान दिलं, मत व्यक्त केलं की हे अधिकार जे आहे हे केंद्राला, संसदेला असावेत. म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीचे पूर्वी संविधान निर्माण होत असताना ते 1333 हे कलम होतं ड्राफ्ट कमिटीमध्ये. नंतर 341 कलम झालं. तर 341 कलमावर जेव्हा संविधान सभेमध्ये चर्चा झाली तर त्यावेळी बाबासाहेबांनी म्हटलं की हे कुठल्याही राजकीय बाबींनी प्रभावित होऊ नये म्हणून हे अधिकार संसदेला असले पाहिजे. अर्थात ते ऍडिशन आणि डिलिशनचे म्हणजे अनुसूचित जातीच्या सूचीमध्ये काही जाती ऍड करणे किंवा बाहेर काढणे किंवा त्यांनी म्हटले की याबाबतचे जाती संबंधीचे निर्णय हे संसदेला असावे आणि त्यांनी हे राज्यांशी विचार विनिमय करून तो निर्णय घ्यायचा. सरसकट राज्यांना हे अधिकार त्यांनी दिले नाहीत. म्हणजे आता तो जरी जातीचा ऍड आणि ऍडिशन किंवा डिलिशनचा विषय असला तरी त्यामागे जे स्पिरिट आहे, जे भावना आहे की त्या सूचीचा कानामात्रा जरी चेंज करायचा असेल तर तो संसदेला म्हणजे केंद्राला अधिकार आहे. पण तो सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की राज्यांना उपवर्गीकरण करता येते. तर हे संविधानाच्या स्पिरिटच्या विरोधात आहे ही बाब आपल्याला वाटतोय. पण
तसंच सरकारने ही बाब समजून घ्यावी की जरी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे, परंतु कुठेतरी त्या संविधानाच्या बाबासाहेबांच्या विचाराच्या विसंगत वाटते आहे. तर अशी ही बाब महत्वाची लक्षात घेऊन आपल्या संविधानिक अधिकार हे केंद्राचे आहेत, राज्यांनी ते वापरू नये सरसकट, अशी भूमिका किंवा असा फेरविचार राज्यांनी घ्यायला हरकत नाही एवढा मोठा जन आक्रोश बघून. बिलकुल बिलकुल. म्हणजे हा जो फेरविचार आहे, राज्य सरकारने हा फेरविचार करावा. मात्र राज्य सरकार न्यायालयाने जो निर्णय दिला त्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा या अनुषंगानं एक म्हणजे काय करता येईल का या संदर्भात? नाही, आता न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर त्यावर रिव्ह्यू पिटिशन्स दाखल झाल्या होत्या, परंतु त्या रिव्ह्यू पिटिशन रिजेक्ट झाल्या. त्यावर आता असा असते उपाय की मग संसदेने एक ठराव पास करून तो आदेश निरस्त करायचा. असं जर झालं तर मग तो आदेश निरस्त होतो. एक उदाहरण सांगतो तुम्हाला की 1951ला तामिळनाडू गव्हर्नमेंट जे आहे, म्हणजे पूर्वीचं मद्रास सरकार म्हणायचे, त्यांनी SC ST OBCंना शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण देण्याचा कायदा केलेला होता. तो कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला होता. त्यावेळी बाबासाहेब विधिमंत्री होते. त्यांना जेव्हा माहीत पडलं तेव्हा ते मोठे संतप्त झाले. कारण या मागासवर्गीयांच्या प्रगतीसाठी किंवा उत्थानासाठी ते संसदेमध्ये संविधान सभेमध्ये महत् प्रयासाने गेलेले होते. इतकी मेहनत करून तरतूद केली. सर्वोच्च न्यायालय म्हणते की ते शैक्षणिक सवलत नाही. म्हणजे कायद्यात शैक्षणिक सवलत नाही, संविधानामध्ये नोकरीची आहे असं त्यांचं म्हणणं होतं. वास्तविक कलम 46 जे आहे संविधानाचं, त्यामध्ये राज्यांना ते अधिकार आहेत. परंतु 16(4) मध्ये आहे जे पार्ट 3 जो आहे मूलभूत अधिकाराचा, त्यामध्ये नोकऱ्यांचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. ही बाब आल्यानंतर बाबासाहेबांनी पहिली घटना दुरुस्ती सादर केली. ज्या बाबासाहेबांनी घटना लिहिली तेव्हा पहिली घटना दुरुस्ती सादर केली आणि सुप्रीम कोर्टाचा जे निर्णय आहे तो निरस्त केला. त्यावेळी काही खासदारांनी म्हटले, मिस्टर आंबेडकर, तुम्ही या घटनेचं मंदिर बांधलं आणि तुम्हीच ते पाडता. तर बाबासाहेबांनी मोठं मजेदार उत्तर दिलं की मंदिर जरूर मी बांधलं, पण पुजाऱ्यानं जर घाण केली तर कोणी साफ करायची, असं म्हणून त्यांनी पहिली घटना दुरुस्ती केली. तर अशी घटना दुरुस्ती करणारे आता बाबासाहेब संसदेमध्ये नाही आहेत, पण जी अशी घटना दुरुस्ती केली तर हा निर्णय निरस्त होतो. दुसरा मुद्दा असा आहे साहेब की सुप्रीम कोर्टाने काही कराचं असं म्हटलेलं नाहीये. उपवर्गीकरण करा स्टेटला असं कुठल्याही स्टेटला म्हटलं नाही. तुम्ही करू शकता म्हटले. करू शकता. तुम्हाला योग्य कारण असतील आणि त्या जजमेंटमध्ये स्पष्ट उल्लेख असा आहे की बा एका जातीला दुसऱ्या जातीने पुढे येऊ दिलेलं नाही, अशा रीतीचं जर झालं असेल तर ते करता येईल. महाराष्ट्रामध्ये असं काही झालंच नाही. कुठल्याही जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अधिक जागा त्यांना मिळालेल्याच नाही. जो बौद्ध समाजावर आरोप होतो, त्यांचं प्रमाण, लोकसंख्येचं प्रमाण 7.8% दाखवलं 2011 मध्ये. नोकऱ्यांमध्ये 5.4% आहे, असं आकडेवारी जे येते. म्हणजे 2-3% तेच कमी आहेत. वास्तविक तर ते 10% आहे बौद्ध. जे ज्यांनी आपली जात सांगितली नाही तसे 15 लाख लोक त्यावेळी धरलेले नव्हते. म्हणजे आणि कुठल्याही जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये काही त्यांची प्रगती झालेली नाही. मग अशा परिस्थितीमध्ये कोणीच कोणाचं घेतलं नाही. म्हणजे अशा परिस्थितीत उपवर्गीकरण करण्याचा निर्णयच घेऊ नये असं मला वाटतं. पण सर, फुलेशाहू आंबेडकरांचा सगळ्या देशातल्या सर्व राज्यांपेक्षा आगळा वेगळा महाराष्ट्र आहे. इथे समतेच्या आंदोलनासाठी मगाशी आपण जे म्हटलात की सर्वोच्च न्यायालयाने हा काही आदेश दिलेला नाही की तुम्ही करू शकतात, हे एक पॉसिबिलिटी. मात्र त्या संदर्भात त्या विरोधात ज्या याचिका गेल्या की याचा पुनर्विचार व्हावा, त्या देखील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या. दुसरी गोष्ट की हे जे पुस्तक तुम्ही लिहिलं उपवर्गीकरणाच्या संदर्भात, त्यापूर्वी म्हणजे भारतामध्ये म्हणजे काही प्रांतामध्ये बिहार असेल, दलित महादलित, पंजाबमध्ये असेल, आता कर्नाटक, तेलंगणा आणि तमिळनाडूमध्येही जवळपास हे झालेलं आहे. तर हे जे अखिल भारतीय पातळीवर हा जो शेड्यूल कास्ट आहे, हा केवळ एका राज्यात नाही, तर हा अखिल भारतीय क्लास आहे, प्रवर्ग आहे. तर हे कुठल्याही राज्यात देशाच्या होऊ नये
या अनुषंगाने आपल्या पुस्तिकेमध्ये त्यावर काही प्रकाश टाकलेला आहे का? किंवा त्या अनुषंगाने नेमका काय विचार करता येईल? हा, त्या बाकी राज्यांमध्ये त्यांनी जी मागणी करणारे जे गट आहेत ते मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांनी काही राज्यांमध्ये 50-50% अशा रीतीचं विभागणी केलेली आहे. तसं बघितलं तर अनुसूचित जाती ही एक जिन्सी आहे आणि एक संघ राहावी म्हणून कुठल्याच राज्यात करण्याची गरज नाही आहे. काही हं, राज्यांनी कर्नाटक, तेलंगणा, तिकडे हरियाणा आणि पंजाबमध्ये त्यांनी केलं. परंतु त्यांनी 10-10% अशा रीतीच्या वाटण्या केलेल्या आहेत. परंतु महाराष्ट्रामध्ये परिस्थिती वेगळी आहे आणि आपलं म्हणणं आहे की इतरही राज्यामध्ये होऊ नये, सर्वांनी एकत्र राहावं. कारण बाबासाहेबांचा हेतू होता की हा संपूर्ण बहुजन समाजच एकत्र राहावा. बाबासाहेबांनी जे हुवेर शूद्र लिहिलं, शूद्रपूर्वी कोण होते, त्याचा हेतूच तो होता की इथल्या शूद्र समाजाला त्यांच्यावर कशी गुलामगिरी लादली हे त्यांच्या निदर्शनास आणून द्यावं. भुवेर शूद्र हे महात्मा फुल्यांना त्यांनी अर्पण केलेलं आहे. म्हणजे यातच सर्व येते. अर्पण हा उल्लेख मी यासाठी केलेला आहे. त्या तर हा जो उद्देश होता बाबासाहेबांना सर्वांना घेऊन एकत्र ठेवण्याचा, त्या दृष्टीने मग हाच उपाय आहे की संसदेने जर निर्णय घेतला तरच ते निरास्त होऊ शकते. हाच बिलकुल, एक बिलकुल. उपाय आहे बिलकुल. सर्व राज्यांसाठी. परंतु आता सत्ताधारीच त्याच्या मागे हं, उपवर्गीकरणाच्या मागे काय म्हणता येईल त्याला प्रोत्साहन देणारे आहेत. तर मग तो ठराव असा कोण आणणार? हाही एक प्रश्न आहे. पण पण शेड्यूल कास्टमध्ये जे प्रतिनिधित्वाचा अधिकार घेऊन जे संसदेमध्ये गेलेले आहेत, म्हणजे हां. लोकसभेमध्ये जे शेड्यूल कास्टमधून गेलेले किमान 80च्या वर त्यांची संख्या आहे. तर त्यांच्याकडून आपल्याला काय अपेक्षा करता येईल? त्या सर्वपक्षीय खासदारांना काही एका मंचावर आणून या संदर्भात भूमिका मांडता येईल का? हो, त्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि हा मूळचा जो विचार आहे आणि ज्या बाबासाहेबांच्या मुळे ते संसदेमध्ये राखीव जागेवर निवडून गेले. त्यांनी अवश्य या गोष्टीचा विचार करायला पाहिजे, की आपण एकत्र राहिलं पाहिजे म्हणून. एका मंचावर यायला पाहिजे. तसे काही लोकांचे प्रयत्न असल्याचा ऐकायला येतं. ते राजपाल गौतम वगैरे जे आहेत, तर मध्ये त्यांचे हं, होते असे प्रयत्न चालू, की सर्वांनी हा मुद्द्याला विरोध केला पाहिजे, अशा रीती. बिलकुल. उद्याच्या मोर्चाविषयी नाशिकमधून काय तयारी आहे? म्हणजे मुंबईकडे येण्याच्या अनुषंगाने किंवा मुंबईसाठी एकूण सगळी महाराष्ट्र. तयारी आहे. काही फोर व्हीलरनी येत आहेत मोठ्या प्रमाणात. अ, काही इथं लक्झरी करून येत आहेत, ट्रेननी येत आहे. काही लोकं आजच जाऊन मुक्काम करत आहे. काही चैत्यभूमीवर थांबत आहे, काही नातेवाईकाकडे. म्हणजे हजारोच्या संख्येने नाशिकवरून लोकं येतील. बिलकुल, बिलकुल. असं आहे. अ, बिलकुल, बिलकुल. पण सर एकंदरीत महाराष्ट्रातल्या ज्या अनुसूचित जातीमध्ये ज्या जातींचा समावेश आहे, म्हणजे ज्या 59 जाती आहेत, त्या सर्व जातींचा जवळपास या उपवर्गीकरणाला विरोध आहे. हे असं असताना मुंबईमध्ये जो मोर्चा निघणार आहे, या मोर्चानंतर नेमकी राज्य सरकारला त्याचा परिणाम नेमका होईल का? आणि तो कशा दिशेने होईल? मला तर असं वाटतं, की त्यांनी विचार करायला पाहिजे आणि विचार होईल आणि आंदोलनाचा हेतू काय असतो, की आपल्या भूमिका मांडणे. बिलकुल, बरेचदा बिलकुल. काही लोकांचा असा एक सूर असतो, की ते तर होणारच आहे. तुम्ही ते काय फायदा वगैरे. हं, आंदोलनावर जे भाष्य केलेलं आहे हं, विचारवंतांनी, आपली हं, भूमिका मांडणे. हं. आंदोलनाचा हेतू हा असतो. आम्ही विरोध केला आहे. उद्या चालून ह्या बिलकुल. इतिहासामध्ये याची नोंद होईल, की अनुसूचित जातीमध्ये जेव्हा भेदाभेद फूट पाडण्याचा प्रयत्न होता, हं, त्यावेळी हं. काही आंबेडकरी चळवळीने त्याचा विरोध केला. हा इतिहास होणार आहे. चळवळ ही बिलकुल. आपल्या भूमिका व्यक्त करण्यासाठी असतात. निर्णय हं, हं, सरकारने घ्यायचा असतो. सरकारवर त्याचं हं. प्रेशर यायला पाहिजे. सरकारने विचार करायला पाहिजे. कारण सरकार म्हणजे कोण? सरकार म्हणजे आपलेच लोकं ना. जनतेनेच निवडून बिलकुल, दिलेलं सरकार असतं. तर आपला बिलकुल, हेतू बिलकुल. हा असतो, की त्यांनी त्यावर पुनर्विचार करावा. बिलकुल, बिलकुल. तर संवेदनशीलता ठेवून सरकारने निश्चित विचार केला पाहिजे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जाता म्हणजे तुम्हाला काय सांगता येईल महाराष्ट्राला किंवा एकंदरीतच याच आंदोलनाच्या अनुषंगाने? ह्या आंदोलनाच्या अनुषंगाने आंबेडकरी समाज एकत्र येत आहे.
त्यानंतर बाबासाहेबांच्या विचारांनी इतर जाती सुद्धा, म्हणजे 59 जातीपैकी ज्या बाकी जाती आहेत त्या जाती सुद्धा प्रेरणा घेऊन आंदोलनासाठी तयार होत आहेत, येत आहेत त्यामध्ये, आणि त्यांना त्यांचे विचार या निमित्तानं माहीत होतात, वाचतात. कारण 58 पैकी 59 पैकी एक आंबेडकरी समूह, बौद्ध समूहच हा मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेबांच्या विचारांवर चालणारा किंवा त्यांचं वाचन मनन करणारा होता. परंतु आता चर्मकार समाज मोठ्या प्रमाणामध्ये जोडला. बाकी ही 58 जाती ज्या आहेत त्या सुद्धा त्यावर विचार विनिमय मनन करतायत. आता हे माझं जे पुस्तक प्रकाशित झालं तर मोठ्या प्रमाणामध्ये चर्मकार समाजाने ते वाचायला घेतलं. तर अशा रीतीने हा विचार बाबासाहेब मूळ काय म्हणत होते बा, हा विचार इतर जातीपर्यंत गेला. म्हणजे या निमित्तानं हा एक याचं चांगलं सोशल इंजिनिअरिंग होत आहे या निमित्तानं. आणि आपली एकता पण दाखवल्या जात आहे. बिलकुल. आणि हे जे फुटीरतावादी लोक आहेत त्यांचा पण बुरखा फाड, त्यांचं जे कुटील कारस्थान आहे हे पण ओपन होत आहे या निमित्ताने. बिलकुल बिलकुल बिलकुल. धन्यवाद सर. हा पण आपला एक अमूल्य वेळ उद्याच्या मोर्चाच्या निमित्तानं त्रिवेज मीडिया बरोबर चर्चा करताना दिला, आणि निश्चितपणे या संदर्भात आपण वेगवेगळे मुद्दे समोर आणले आणि काय करता येऊ शकतं, काय केलं पाहिजे, आणि सरकार फेरविचार करणार नसेल तरी इतिहासामध्ये या मोर्चाची होणारी नोंद ही कशी राहील या सगळ्या संदर्भात आपण हो बिलकुल महाराष्ट्राला मार्गदर्शन केलं. आपण अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय जय भीम.